हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण ना एक पौष्टिक इडलीचा प्रकार करणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात आपण इनो, बेकिंग सोडा वगैरे असलं काहीही नाही वापरलंय. नॅचरली फर्मेंटेशननी इतकी मऊ लुसलुशीत इडली करत आहोत. तर त्या इडलीचं नाव आहे नाचणीची इडली. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत चालण्यासारखी आहे, कारण कॅल्शियम आहे त्याच्यात आणि भरपूर प्रमाणात आयर्न आहे. नाचणीच्या इडलीसाठी ना आपण एका पातेल्यात अर्धा बाउल नाचणी घेऊयात, अर्धा बाउल साधा तांदूळ. आता हे दोन्ही आहे ना स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपण धुवून घेऊयात. आता ह्याच्यात आपण हे धुवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपण पाणी घालून घेऊया भरपूर. आता अजून एक पातेलं घ्यायचंय, त्यात ना 1 बाउल उडीद डाळ घ्यायची आहे, 1 बाउल पोहे, आपले कांद्या पोह्याचे पोहे असतात ते. आता हे स्वच्छ आपण धुवून घेऊया. आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय आणि याच्यात परत पाणी टाकून ठेवलंय. आता आपण ह्याच्यात तांदूळ आणि नाचणी आणि ह्याच्यात डाळ आणि पोहे असं वेगवेगळं भिजवून घेतलंय. आता हे जवळजवळ एक 6 ते 7 तास आपण भिजवून ठेवायचंय. आता हे डाळ आणि पोहे जे भिजलेलं पाणी आहे त्यातलं आपण काढून घेऊयात. आपण जवळजवळ हे 6 तास तरी अंदाजे भिजवलेलं आहे. आपण पीठ वाटताना आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे. डाळ आणि पोहे ह्याचं मिक्सचर सगळं आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. आता आपण हे छानपैकी बारीक वाटून घेऊया. मस्तपैकी आपण हे बारीक केलेलं आहे पीठ. आता ते आपण एका पातेल्यात काढून घेऊया. तांदूळ आणि नाचणी पण आपण तेवढ्याच वेळ 6 तास भिजवून घेतलेली आहे, डाळ आणि पोह्याबरोबर. आता त्याचं मात्र पाणी आपण पूर्ण काढून टाकलेलं आहे. आपल्याकडे डाळीचं आणि पोहे आपण जे भिजवले त्याचं पाणी शिल्लक होतं. ह्याच्या वेळेस जर वाटलं तर आपण तेच यूज करायचं आहे. ही आहे पहिली टिप. म्हणजे काय होतं माहिती का, आपल्या इडल्या ज्या आहेत त्या मस्तपैकी एकदम हलक्या होतात. आता हे मिश्रण पण आपण मिक्सरमधनं काढून घेऊया. आपण नाचणी आणि तांदूळ पण छान बारीक केलेले आहेत. अगदी किंचित रवाळ ठेवायचं, म्हणजे आपली इडलीला पण एकदम छान टेक्स्चर येतं. आता हे मिक्सचर पण आपण पातेल्यात काढून घ्यायचंय. आपण दोन्ही पिठं ह्याच्यात मोठ्या पातेल्यात काढलेली आहेत, कारण काय होणार आहे की ते फुलणार, त्यासाठी थोडी स्पेस पाहिजे, म्हणून घेतानाच मोठं पातेलं घ्यायचंय. आता त्यात चवीप्रमाणे मीठ आत्ताच टाकायचं आहे. आता आपण ना फेटायचं आहे हे, म्हणजे मग सगळं मिक्स पण होईल. आता इकडे दुसरी टिप आहे. आपण ना फर्मेंटेशनला हे प्रोसेस सुरू केल्यावरच आपण मीठ टाकायचंय, कारण ह्यानी काय होतं, आपली इडली खूप छान हलकी होते. आता अगदी एक 4 ते 5 मिनिटं आपण फेटून घेऊया. आपण पीठ छान फेटून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवायचंय. आपण रात्रभर इडलीचं पीठ जे आहे ते मस्तपैकी फर्मेंट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय की फुगून अगदी ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि किती हलकं झालंय बघा. आता हे पीठ आहे ना डावानी एकदम छान एकसारखं असं करून घेऊया. आणि आपण मीठ तर ऑलरेडी टाकलेलं आहे, त्यामुळे मिठाची काही गरज नाही आहे. पीठ एकसारखं छान करून झालं की आपण इडल्या लावायला घेऊयात. आपण इडल्याच्या प्लेट ज्या आहेत तर त्या ना ग्रीस करून घेतलेल्या आहेत तेलाने. आता आपण त्याच्यात बॅटर टाकायला लागूया. या प्लेटमध्ये सगळं बॅटर टाकून झालेलं आहे. आता आपण इडलीच्या कुकरमध्ये पाणी ठेवलंय उकळायला. इडलीच्या कुकरमध्ये हे ठेवून घेऊया. इडलीच्या कुकरमधलं पाणी छान उकळलंय. आता या आपण प्लेट्स ठेवून घेऊया आणि आता 15 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण छानपैकी ह्याला शिजू देऊयात, म्हणजे मस्तपैकी आपली इडली तयार होईल 15 मिनिटात. आता 15 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करूयात. येस, मस्त आपली इडली छान एकदम सॉफ्ट झालेली आहे. अशा पद्धतीने आपण बाकी सगळ्या इडल्या करून घेऊयात.
आपल्या इडल्या छान गार झालेल्या आहेत. आता आपण ना पाण्यातनं हा चमचा असा बुडवून घेऊयात आणि मग इडल्या ह्याच्यातनं काढूयात. म्हणजे इतके छान व्यवस्थित निघतात, तुम्ही बघू शकताय. आणि वजनाला तर इतकी छान हलकी झाली आहे. मी तुम्हाला अशी कट पण करून दाखवते. हे बघा, एकदम सॉफ्ट, एकदम लुसलुशीत झालेली आहे. विदाऊट सोडा, विदाऊट इनो, आपण काहीच हे वापरलेलं नाहीये. नॅचरल पद्धतीने फर्मेंट करून मस्तपैकी आपण इडल्या तयार केलेल्या आहेत. तर फ्रेंड्स, मस्त अशी लुसलुशीत आणि एकदम सुपर सॉफ्ट नाचणी इडली तयार आहे. ती आपण छान सर्व करून घेतली आहे आणि त्याबरोबर आपण मस्तपैकी आहे ना सांबार आणि खोबऱ्याची चटणी हे पण सर्व केलेलं आहे. ह्याच्या आधी पण आपण आहे ना सांबार मसाला आणि सांबार त्याच्यापासून सांबार तयार केलेला आहे, त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते मी. आणि शिवाय आपण चटणीचे पण 2 प्रकार केलेले आहेत. एक ही कोकोनट चटणी आहे आणि एक ना व्हाईट चटणी आहे. दोन्हीची लिंक देते, तुम्ही दोन्ही ट्राय करू शकता. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची पौष्टिक इडलीची रेसिपी? आहे ना मस्त, आणि अगदी सोप्या पद्धतीने मी प्रमाण दिलेलं आहे आणि इझिली तुम्ही ते घरी करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये छान स्टोरही करू शकता. आता ह्याच्याबरोबर आपण ना खोबऱ्याची चटणी आणि सांबार सर्व केलेला आहे. तर सांबार मसाला सुद्धा आपण केलेला आहे आधीच्या एका व्हिडिओमध्ये, आणि त्याच्यापासून सांबार कसा करायचा हे सुद्धा केलेलं आहे. सो या दोन्हीच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त एक व्हाईट चटणी केली आहे, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. सो तुम्ही नक्की हे सगळं करून मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.